हे गाइस, नमस्ते। कैसे हो आप लोग का स्वागत है हमारे न्यू व्लॉग में। और गाइस अभी जो बारिश हो रहा है काफ़ी ज़ोर से हो रहा है। और अभी अभी मैं आया हूँ समुंदर पे व्लॉग अपलोड करने को, क्योंकि भाई घर पे इतना अच्छा तो नेटवर्क चलता नहीं, इतना फास्ट चलता नहीं है जिससे व्लॉग जल्दी अपलोड हो जाए। 3 घंटा बता रहा था, इसके लिए मैं समुद्र पे आ गया। फटाफट 18 मिनट 15 मिनट 5 मिनट में हो ही जाता है। और बारिश देखो गिर रहा है भाई, बहुत गुस्सा आता है यार जब ऐसे बारिश गिरना चालू हो जाता है। हाँ देखो कितना गुस्सा आता है। देखो पूरा देखो काले बादल छाए, मतलब आज भी ऐसे लगता है कि गरबा हो ही नहीं पाएगा भाई। कल तो गए भी नहीं थे गोरे डबकात, बट आज तो इम्पॉसिबल लग रहा है, क्योंकि आज सुबह से बारिश है और अभी 12:30 बज चुके हैं भाई। देखो कितना देखो बारिश हो रहा है यार। इधर मैं हमेशा बैठ के व्लॉग अपलोड करता था, आज इस बारिश की वजह से मैं बैठ के भी नहीं अपलोड कर रहा हूँ, खड़े खड़े अपलोड कर रहा हूँ। थोड़ा आपको दिखा देता हूँ। ऐसे गाइस ना मस्त दिखता है जब ऐसे जूम करके आप लोगों को दिखाता हूँ, तो मेरे को भी देखने को काफ़ी अच्छा लगता है। इधर से देखो पूरा देखो गीला हो गया मैं, क्या करूँ, अब करना तो पड़ेगा ना, व्लॉगिंग करता हूँ तो। आप लोग सपोर्ट नहीं करते हो गाइस, सपोर्ट किया करो यार। बहुत बुरा लगता है जब आप लोग सपोर्ट नहीं करते हो यार। 1 महीना अभी होने को आ गया, रिस्पांस काफ़ी ज़ीरो है। मैं सच बोलूँ 1 महीना अभी होने को आ रहा है, रिस्पांस तो बहुत कम है यार। क्या करें, और सपोर्ट करो गाइस। अभी तो 2025 चल रहा है और 2035 तक मुझे कुछ बनना है, कुछ अचीव करना है। अब देखते हैं बन सकता हूँ कि नहीं। 2035 में ही ये व्लॉग देखूँगा मैं कि भाई ये बोला था 2025 में, और 2035 में क्या होगा। आज इधर 2035 में किधर होगा, ठीक है। ये आप लोग भी याद रखना भाई, रील्स बनाना मेरे ऊपर, और जो ट्रांजेक्शन लगाते हैं ना 2025 से 2035 की लाइफस्टाइल, वैसा ट्रांजेक्शन बनाना आप लोग, ठीक है। अभी 17 का हूँ और 2035 तक 26 का हो जाऊंगा। देखते हैं कितना बड़ा चेंजेस आता है। तो अभी पढ़ाई कर लेते, 2 दिन का भाई पढ़ाई बाकी है, एक साथ कर रहा हूँ। आज छुट्टी है ना, आज हार वाले के भी पास गाइस छुट्टी है। और आज मैंने खाने का क्लिप इसके लिए नहीं दिखाया क्योंकि भाई मैंने खाना ही नहीं खाया। नहीं खाना है मेरे को खाना, मैंने घर वालों को बोल दिया मेरे को ये नहीं पसंद तो नहीं पसंद, बार बार बनाते यार, क्या करूँ। गुस्सा आ गया मेरे को, मैंने बोला मेरे को नहीं खाना, जाने दो। गाइस लिटरली गाइस सुबह से मैंने कुछ भी नहीं खाया था, चाय भी नहीं पिया था। बट अभी मम्मी ने थोड़ा दाल वगैरह बनाया, आलू का सब्जी वगैरह बनाया, ये सुबह पूरी और एक चना का सब्जी था, जो कि मेरे को बिल्कुल भी नहीं पसंद, इसकी वजह से मैं खाना ही नहीं खाया। तो अभी फटाफट खा लेते गाइस, बहुत ज़ोरों से भूख लगी है, क्या कर सकते गाइस। यार पूरा दिन भूखा रहने के वजह से यार मैं पढ़ते पढ़ते खाते खाते सो गया। और सोया जो सीधा अभी उठा 8:45 बजे, और मुँह वगैरह धो लिया, कपड़ा पहन लिया, रात का थोड़ा खाना अच्छा बना था वो खाया। और अभी जा रहा हूँ गरबा खेलने को। अजय इंतज़ार कर रहा है, वो भी गरबा खेल रहा है भाई। राइडर एक गया मेरे सामने से। पूरा दिन का आप लोग को रूटीन नहीं दिखा पाया, क्या करूँ यार, मेरी हालत ख़राब हो गई इस खाने की वजह से। सब मैटर शुरू हो गया, सोचा नहीं था कि आज का दिन इतना बुरा जाएगा। यहाँ पे देखो अमर संदेश वाले ने एंट्री गेट लगाया भाई, लगा कर क्या मतलब, जब एंट्री वहाँ से नहीं, आप लोग को पीछे लगाना चाहिए था, वहाँ से आप लोग की एंट्री है। और सरकार ग्रुप वाले ने भी लगाया, बट लोग ने मंडप नहीं बांधा है गार्डन में यार, गरबा खेलने वाले लोगों के लिए। बारिश आएगा तो यार अच्छे से खेल तो सकते हैं ना, वो भी नहीं होता है, सिर्फ अपना ये प्रमोशन करते हो कि हाँ हम सरकार ग्रुप वाले। और आज देखो अरेबिक गाना बजा रहे भाई, सऊदी अरेबिक के गाना बजा रहे हैं इन लोग आज गरबा में। तो पहुंच गए गरबा खेलने के लिए भाई, मेरे बिना तू खेल नहीं सकता था क्या गरबा, ओए चल अभी खेलते। फिर रौनक भाई आए, जिनको बुला रहा हूँ खेलने को नहीं आ रहे। तो देखो गाइस आज भी विनायक मुंह देख रहा है, खेलने को नहीं आ रहा है, और हम यहाँ पे खेल रहे हैं।
भाई अभी थोड़ा क्राउड हो गया गरबा में। अरे हाँ यार, अलग खड़े थोड़ा। नाच नाच, क्या कर रहा है? ये देखो गाइस, कैसे देखो नाच रहे। हर रोज भाई सबसे अच्छा नाचते यही है। अजय फुल नचा रहा है इसको। तो गाइस अभी बजरंग दल वाले आए। जय। आवाज आला नाही, बाहेर जाऊ नका। ये देखो गाइस, बजरंग दल वाले आए। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी, भारत माता की जय। जय। तर बजरंग दल अख्ख्या विश्वामध्ये देव, देश, धर्म या 3 गोष्टींवर काम करतं। सेवा, सुरक्षा आणि संस्कार या 3 गोष्टींवर काम करतं। जिकडे जिकडे हिंदूंची सेवा करायची आहे तिकडे तिकडे विश्व हिंदू परिषद बजरंग दल जाऊन तिकडे हिंदूंची सेवा करतं। जिकडे जिकडे हिंदूंची सुरक्षा करायची आहे तिकडे जाऊन सुरक्षा करतं आणि जिकडे तिकडे जाऊन संस्कारांची गरज आहे तिकडे जाऊन विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्यांच्यावर संस्कार करतं। आज आपला हिंदू सण आहे। या सणांमध्ये भरपूर प्रमाणात इकडे हे जे मंडळ आहे या मंडळांनी जो देखावा इकडे साकारलाय किंवा या मंडळांनी जी थीम इकडे दिली आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज आणि समस्त क्रांतिकारी अशी ही जी इकडे थीम दिली आहे, ही जी विचारधारा दिली आहे या मंडळाने आपल्या सर्वांना, ही खूप कमी बघायला मिळते। त्याबद्दल या मंडळाचे मी खूप 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 आभार व्यक्त करतो। सर्वात प्रथम आपल्या धर्मातल्या मुलींसाठी मी काहीतरी सांगायचंय मला। लव जिहाद नावाची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का मुलींनो? तर लव जिहाद म्हणजे काय? तर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं। त्यानंतर आता नवरात्रीमध्ये स्पेशली ही गोष्ट चालू आहे की जिकडे गरबा पंडाल चालू आहे त्या गरबा पंडालामध्ये जाणं। त्या मुलं आपल्या गरबा पंडालामध्ये येतात, डोक्याला तिलक लावतात, हातात कलावे घालतात आणि त्यानंतर आपल्या मुलींबरोबर मैत्री करतात, प्रेमात पडतात। मुली प्रेमात पडल्यानंतर त्यांच्याबरोबर पुढे रिलेशनमध्ये राहतात। रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांचा उपभोग घेतात आणि त्यांचा उद्दिष्ट एकच आहे, हिंदू मुलींचा उपभोग घेणं आणि नंतर त्यांना सोडून देणं। रोज आपण बघतो की हिंदू मुली लव जिहादला बळी पडतात। रोज कुठे ना कुठे बॅग मध्ये मुली मिळतायत, कुठे फ्रीज मध्ये मुली मिळतायत, कुठे रेल्वे स्टेशनला मुली मिळतायत। या घटना वारंवार आपल्या सोबत होत आहेत। प्रेमाला बळी पडू नका। आणि ही जी गोष्ट आहे ही चालून आली आहे कारण की आपण संस्कारित नाही आहोत। कुठेतरी मुलींना घरातनं प्रेम कमी मिळतंय म्हणून त्या बाहेर जाऊन त्या जिहाद्यांच्या इकडे प्रेम मागायला जात आहेत। आता पण इकडे जर कुठला लांडा आला असेल, जिहादी प्रवृत्तीचा व्यक्ती आला असेल तर चांगल्यारीत्या बाहेर जावं, भेटल्यास उचित कारवाई केली जाईल। आणि या सगळ्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल भक्कम आहे। तर मुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रेम करायला आपल्याकडे हिंदू मुलं नाही आहेत का? आहे ना। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण आहे? मावळा आहे। आणि प्रत्येक मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांची कोण आहे? शिवकन्या आहे। तर त्या शिवकन्याने कसं राहिलं पाहिजे? त्या वाघिणींनी कुठल्या तरी ढेकळा सगत किंवा कुठल्या मेंढरा सगत राहिलं पाहिजे का वाघासोबत राहिलं पाहिजे? तर इकडे लव जिहादचं प्रमाण
अतिशय वाढलेलं आहे. आपल्या गावामध्ये असो किंवा बाहेर सर्वत्र असो, समस्त मुलींनी या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. आणि जर इकडे कुठले मातृशक्ती ऐकते, म्हणजे कुठली आई ऐकते, तर त्या आईने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या मुलीसोबत आपण जेवतोय का, आपल्या मुलीसोबत आपण एकत्रित बसतोय का, तिच्याबरोबर वार्ताशीत करतोय का, की बाबा कशी आहेस तू, काय झालं आज कॉलेजमध्ये, आज तुम्हाला कोण भेटलं, काय केलं, तुझे मित्र कोण आहेत, तुझ्या मैत्रिणी कोण आहेत, हे घरातल्यांनी विचारलं पाहिजे. कारण की आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे. आज आपण आपल्या धार्मिक क्रियांना फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघतोय, रसिकता म्हणून बघतोय. बघायचंय उदाहरण काय आहे, गरबा म्हणजे काय, किती जणांना माहिती आहे? खरोखर गरबा म्हणजे काय? या मंडळाने तुम्हाला दाखवून दिलंय गरबा म्हणजे काय. तो मधोमध आईचं जे चित्र ठेवलंय, तिकडे नारळ ठेवलेला आहे, तिकडे दिवा लावलेला आहे की नाही लावलेला आहे? ते आईचं गर्भ आहे, परमेश्वरीचं, त्या कालिकेचं ते गर्भ आहे. त्या गर्भाच्या भोवती आपण काय करतोय? रास करतोय, म्हणजे तिचं चिंतन करतोय. खरोखर करतोय का आपण चिंतन? नाही करत आहोत, कारण का आपण इकडे फक्त एंटरटेनमेंट करतोय. बोल अंबे मात की जय असं किती वेळा म्हटलात तुम्ही? नाचताना म्हटलात का? नाही. तर गरब्याचं खरं प्रतीक काय आहे? तिच्या चिंतनात लीन राहणं. हिंदू हर वेळेला फक्त एंटरटेनमेंट मध्ये व्यस्त झालाय. त्याला आपली धर्म जोपासना विसरून गेलेला आहे. आत्ताच्या घडीला जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आपण या प्रेमांच्या गाण्यामध्ये त्यांच्या समोर नाचलो असतो का? मग ह्या पुढे तुम्हाला चांगलं वाटेल का की आज इकडे बॅनरच्या स्वरूपात का होईना छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघतायत की नाही? कारण का ते विचारांच्या दृष्टिकोनाने अजून देखील आपल्यामध्ये जिवंत आहेत. तर आपण त्यांच्या समोर इकडे येऊन कुठल्या तरी मुलीवर प्रेम करण्यासाठी किंवा मुलाने मुलीवर प्रेम करण्यासाठी, यासाठी हा आपला सण आहे का? सण कशासाठी आहे? धार्मिक गोष्टींसाठी, आपली संस्कृती जोपासण्यासाठी, बरोबर की नाही? म्हणून प्रत्येक मुलीने या लव जिहाद हा जो प्रकार आहे यापासून मुक्त राहिलं पाहिजे. जर तुम्हाला कळलं की अरे एखादी माझी बहीण, एखादी माझी मैत्रीण, एखादी माझ्या बाजूला राहणारी मुलगी एखाद्या मुसलमानाच्या प्रेमात पडली आहे, जर तुम्हाला नाही जमलं तर आम्ही आहोत ना तुमचे भाऊ, आहोत की नाही आहोत? मुलींनो, आमच्याकडे पर्यंत पोचा. जर तुम्हाला कळलं, तुमच्यानी नाही जमलं तर आम्ही आहोत. जर तुम्हाला कळतंय एखादी आपली बहीण, मुलगी, आजूबाजूला कुठेही राहणारी मुलगी एखाद्या मुसलमानाच्या प्रेमात आहे, ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात असेल, पण त्या मुलाला तिच्याकडनं काय हवंय? फक्त उपभोग हवाय, बाकी काय नकोय. कळतंय का तुम्हाला? आता हा झाला मुलींसाठी. आता दुसरी गोष्ट आहे आपली मुलं. नवरात्रीमध्ये आपण बाहेर का पडतोय? गरबा खेळायच्या नादात बाहेर येत आहेत मुलं. सांस्कृतिक गोष्टी सोडून गाव भटकत राहत आहेत. तिची साधना परमेश्वरीची करून गाव भटकत राहत आहेत. नशेला अधीन होत चाललेली आहेत. आपली पिढी म्हणजे माझी पिढी नशेला अधीन होत चाललेली आहे. लक्षात घ्या, चरस, गांजा आणि इत्यादी जेवढ्या केवढ्या अंमलीय पदार्थ आहेत, ह्या विकणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त विकणारे लोक मुसलमान आहेत का नाही आहेत? हुक्का विकणारे मुसलमान आहेत का नाही आहेत? त्यांना माहिती आहे त्यांची पिढी बरबादच आहेत, पण त्यांना आपल्या पिढ्या बरबाद करायच्या आहेत. म्हणून ते लोक आपल्या मुलांना काय करतात? नशेच्या आधारे आणतात, नशेमध्ये आणतात, नशा करायला प्रवृत्त करतात, भाग पाडतात. आणि आपली पोरं काय करतायत? नशेत लीन होत आहेत. आपलीच पोरं जर नशेत लीन राहिली तर कसे काय शिवरायांचे मावले बनणार? आपण बनू शकतो का आपण शिवरायांचे मावले? नाही बनू शकत नशेत लीन राहिलो तर. आपण असेच शंड होत राहणार. आपण धर्मनिरपेक्षतेच्या अधीन होणार आणि हळू आपण आपली संस्कृती विसरत जाणार. आपल्याला जर आपला धर्म रक्षायचा असेल तर आपल्याला आपली संस्कृती जोपावी लागेल. आपल्याला त्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल काय करतं? तो अभी देखो आरती चल रहा है और लोग सिर्फ जयदेव जयदेव सिर्फ बोल रहे हैं, बाकी किसी को कुछ नहीं आता भाई, मेरे को भी नहीं आता है. इसी के साथ मैं अपना ब्लॉग को एंड करता हूँ और आई होप आप लोगों को ब्लॉग अच्छा लगा रहेगा. तो लाइक करना, सब्सक्राइब करना, शेयर करना. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक इतना थैंक्स फॉर वॉचिंग.